सह्याद्रीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी सुब्रत देशमुख। मित्रांनो, लवकरच विधानसभेचं बिगुल वाजणार आहे। त्या संदर्भात अनेक पक्षांनी मोर्चेबांधणी सुद्धा आपली सुरू केलेली आहे। आज दर्यापूरमध्ये शिवसेनेच्या इकडून कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता। त्या कार्यकर्ता मेळाव्यात असंख्य शिवसेनेचे इच्छुक उमेदवार यांनी ज्यांनी जे तिकिटावर ते दावा ठोकलेला असे अनेक असे उमेदवार आपल्याला मिळालेले होते। आज आपल्या सोबत आहे विक्रम पार्टे, त्यांनी सुद्धा शिवसेनेचे एकूण तिकीट मागण्यासाठी एक अर्थ हाक केलेली आहे आणि त्यांची मेन भूमिका काय आहे आपण ते जाणून घेऊ। दादा, तुम्ही इच्छुक उमेदवार शिवसेनेकडून कशा पद्धतीने तुम्ही मोर्चे बांधणी केलेली आहे? मोर्चे बांधणी म्हणजे तसं पाहिलं तर आम्ही खूप भाग्यवान आहे की आम्ही ह्या दर्यापूर मतदारसंघातली पार्श्वभूमी तर आमचे वडील भगवा रक्षक गजानन पार्टे यांचं खूप मोठं योगदान आहे इथं पक्ष बांधणीसाठी आणि पक्षासाठी। हे सर्वांना ठाऊकच आहे, ते मी न सांगितलेलं बरं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं प्रत्येक गावागावात जेव्हा आम्ही फिरत आहे आता ॲज अ उमेदवार म्हणून की प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्वांच्या म्हणजे तिथले शाखा प्रमुख झाले, तिथले BLO झाले किंवा तिथले ज्येष्ठ शिवसैनिक झालं, तिथले ज्येष्ठ नागरिक झाले वगैरे, त्यांची जेव्हा भेटा घेतात तर आम्हाला हे दिसून येतं की आमचा पक्ष आधीच इथं नेटवर्क पक्षाचं चांगल्या प्रकारे बनलेलं होतं, पण तो आता वाढत चाललो। ते फक्त उद्धव साहेबांचे, आमचे पक्षप्रमुख आहेत उद्धव साहेब, त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांनी जे मुख्यमंत्री असताना जे कामं केले, त्यानंतर सुद्धा त्यांनी जे पक्षाची एक धुरा सांभाळली, त्यांच्या ह्या लोकप्रियतेमुळे म्हणजे आमचा पक्ष आणखी इन्क्रीजिंग होत आहे, वाढतच जात आहे। आणि समाजाचेच नाही तर प्रत्येक समाजात प्रत्येक धर्मात आता शिवसेनेचा एक जो क्रेज आहे तो वाढत चाललेला आहे। आणि मोर्चे बांधणी जर म्हटलं तर आम्ही फक्त आता जवळपास आता आम्ही 2-3 शाखेचं रिओपनिंग केलं, रिनोव्हेट केलं ॲक्च्युली। तिथे शाखा आधीच होत्या, सगळं होत्या, फक्त काही शाखा प्रमुख जे होते काही थोडेसे म्हणजे डेथ वगैरे झाली ते वगैरे, तर त्यामुळे आम्ही त्याचे रिन्यूएटचे काम करत आहे। आणि पुन्हा पक्ष कसा मजबूत होईल ह्याच एक उद्दिष्ट धरून आम्ही पुढे जात आहे। कारण की आमच्या वडिलांचं एक उद्दिष्ट होतं, ते नेहमी म्हणायचे की पक्ष मोठा करा, पक्ष संघटना मोठा करा। ते जर पक्ष संघटना जर मोठी होणार तर नक्कीच आपण मोठे होऊ। तर तेच उद्दिष्ट घेऊन आम्ही पुढे चालत आहे आणि आमची हेच इच्छा आहे की हा जो दर्यापूर मतदारसंघ मध्यंतरी दादा एक अशी चर्चा चालू आहे माध्यमांमध्ये की हा जो मतदारसंघ आहे महाविकास तर्फे काँग्रेसला सुटलेला आहे, अशी काय? नाही, खरं सांगायचं झालं तर हा शिवसेनेचा जो बालेकिल्ला म्हणतात ह्याला असंच नाही म्हणत, ह्याला पण एक खूप मोठा इतिहास आहे। 1990 पासून इथं शिवसेनेचा आमदार राहिलेला आहे 4 वेळा, त्याच्यानंतर 2009 मध्ये पण इथं शिवसेनेचाच आमदार राहिलेला आहे। तर तसं जर आपण एक ग्राफ बघतो तो हा स्टॅटिक्स जे बघतो तर त्या स्टॅटिक्सनुसार इथं शिवसेनेचंच मजबूत एक बालेकिल्ला आहे। तर त्यामुळे ठीक आहे, मागच्या वेळेस जे बळवंत वानखेडेंना झाला आहे, जे आपलं निवडून दिलेलं आहे, तर त्यामागे पण शिवसेनेचंच म्हणजे आम्हाला वरून तशा प्रकारचे आदेश होते, त्या आदेशानुसारच आम्ही त्याचं पालन करून त्यांना निवडून आणलेलं आहे। पण आता त्यांच्यासोबत आघाडी झाली, त्यामुळे आता ते पण आता त्यांना पण खासदार करून त्याला इथं जागा रिक्त झाली आहे। त्यामुळे आमचा जो ह्या मतदारसंघावर जे दावा करतो तो एक दावा उचित आहे आणि न्याययुक्त आहे।